आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक पार पडणार। मुख्यमंत्री दावोसवरून परतल्यानंतर ही पहिलीच बैठक। मराठा उपसमितीची आज बैठक अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीसंदर्भात आढावा घेतला जाणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची उद्या महत्त्वाची बैठक। मुंबईतील प्रमुख पदाधिकारी मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार। मनपा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची महत्त्वाची बैठक। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेमधील अंतर्गत वाद सभाट्यावरती शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकाला मारहाण करत चक्क पाया पडायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर व्हिडिओ शिवसेनेच्या गटप्रमुखाचा असल्याचाही आरोप। शाखा प्रमुख प्रवीण म्हात्रे यांची कोळसेवाडी या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। ठाकरेंची शिवसेनेच्या वसंत मोरेंची कोर्टात याचिका दाखल। निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात वसंत मोरेंची याचिका। निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचाही आरोप। इगतपुरीतील विसाव्यानंतर लाल वादळाची मुंबईच्या दिशेने कूच। आंदोलनावरती तोडगा काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न। तर एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण सुरू ठेवण्याची आंदोलकांची भूमिका। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह शेतकऱ्यांचा लॉंग मार्च। आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। तर शिष्टमंडळातील 12 जणांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार। न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्या समोर सुनावणी घेतली जाणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक। आज सकाळी 11 वाजता अर्थातच थोड्याच वेळात संसदेच्या कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन।